मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे, कारण मुंबईमध्ये गुलियन बॅरी सिंड्रोमच्या पहिल्या मृत्यूची नोंद झालेली आहे। या आजारानं ग्रस्त असलेल्या एका 53 वर्षीय रुग्णाचा सोमवारी रात्री मृत्यू झाला। त्याच्यावर पालिकेच्या न्याय रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। वडाळ्यामधील रहिवासी असलेले मृत व्यक्ती महापालिकेच्या VN देसाई रुग्णालयामध्ये वॉर्डबॉय म्हणून कार्यरत होते। त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना 23 जानेवारी रोजी न्याय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। देवेंद्र कोलटकर आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील। देवेंद्र, मुंबईमध्ये सुद्धा GBSचा शिरकाव झाला आणि त्यानंतर आता पहिल्या मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे। या सगळ्या संदर्भात आता प्रशासन कसं सतर्क झालेलं आहे आणि आरोग्य विभागाचं नेमकं आवाहन काय? ऋतुजा, GBSच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिका देखील कार्यरत असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि आपण बघतोय की सोमवारी एका रुग्णाचा या GBSमुळे मृत्यू झालेला आहे। जसं आपण सांगितलं की हा वडाळ्याचा रहिवासी आहे। नायर रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते। 56 वर्षीय हा व्यक्ती आहे, यांचा या GBSमुळे मृत्यू झालेला आहे। त्यासोबत जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार एक 16 वर्षीय मुलगी देखील आहे, तिच्यावरती देखील या GBSच्या संदर्भातील उपचार जे आहेत ते सुरू आहेत। त्यामुळे या GBSचा शिरकाव जो आहे तो आता मुंबईमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या दृष्टीने जे आहे ते मुंबई महानगरपालिका असेल किंवा आरोग्य विभाग असेल मुंबई महानगरपालिकेचा तो दक्षता घेताना आपल्याला पाहायला मिळतोय। निश्चितच, आणि त्यामुळे आता मुंबईकरांनी सुद्धा काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।